कर्जतमध्ये आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार होणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं। मात्र या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन हे वादात सापडल्याचं दिसतंय। रोहित पवार यांच्या पुढाकारानं महाराष्ट्र केसरीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला या कुस्तीगीर संघानं आता विरोध केलेला आहे। रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची आता कुस्तीगीर परिषदेनं मागणी केलेली आहे। रोहित पवारांवर गुन्हा दाखल करावा अशी आता कुस्तीगीर संघानं मागणी केलेली आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं रोहित पवारांकडनं कर्जत जामखेडमध्ये, आणि आता त्याला कुठेतरी विरोध होताना दिसतो आहे। काय नेमक्या घडामोडी घडतायत या संदर्भात? आपण पाहिलं अहिल्यानगरमध्ये नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली, मात्र ती वादात सापडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता रोहित पवार यांच्या माध्यमातून अहिल्यानगरमध्येच कर्जत जामखेड येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येतंय। मात्र याला आता कुस्तीगीर संघाने विरोध केलेला आहे। या संघाचे संदीप भोंडवे यांनी नुकतीच पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। मुळामध्ये या कुस्तीगीर संघाला कोणत्याही प्रकारची मान्यता नाही आणि त्यामुळे गैरमार्गाने हे कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं असं त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच जे आयोजक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबतचं पत्र आहे ते पोलीस आयुक्तांना सुद्धा दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आयोजक असलेले रोहित पवार आहेत यांना सुद्धा याबाबतचं पत्र देऊन त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलेलं आहे। जर स्पष्टीकरण न दिल्यास पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि अशी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे। 27 मार्चला अहिल्यानगरमध्ये या कुस्ती स्पर्धेचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि एकाच वर्षामध्ये आपल्याला पाहतोय की 2 कुस्ती स्पर्धा आहेत महाराष्ट्र केसरीच्या, त्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। गेल्या काही वर्षांपासून ही 2 परंपरा आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पण आता संदीप भोंडवे यांनी सुद्धा रोहित पवारांच्या या आयोजनाला कुठेतरी विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे रोहित पवार आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता 27 मार्चला कर्जत येथे होणारी ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे ती सुद्धा आता वादाच्या भोवऱ्यात सापडते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।